Good morning, everyone. Kindly switch on your cameras. Am I audible to everyone? आवाज येतोय? Yes, sir. Yes. Okay. Okay, fine. As we discussed in the last session, the time management topic was completed, right? Today we are going to start with the new topic regarding the public speaking. For example, if you are in a meeting or you are, handling any program, you're hosting any program, तुम्ही अँकरिंग करत आहात किंवा तुम्ही चांगल्या जास्त क्राऊड मध्ये बोलत आहात, राईट? तर काय काय गोष्टींचा यूज केला पाहिजे, कशा गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार. ओके, शेअरिंग द प्रेझेंटेशन विथ यू. Major basic things we need to remember, actually that is important. Note down करत चला. ओके, आज हा टॉपिक ऑलमोस्ट क्लिअर होईल, म्हणजे पब्लिक स्पीकिंग विल बी डन टुडे इटसेल्फ. ओके, याचे दोन प्रेझेंटेशनची गरज नाहीये, नॉट रिक्वायर्ड. So we are going to complete the public speaking chapter today itself, okay, with the presentation. Okay, सगळ्यात इम्पॉर्टंट, the foremost important thing in public speaking is to excite your audience, right? कोणतीही ऑडियन्स असेल त्यांना एक्साइटमेंट असणं गरजेचं आहे त्या गोष्टीची, तेव्हाच ती गोष्ट मॅटर करते किंवा त्यांना त्याचा इंटरेस्ट फील होईल. सो जस्ट 1 मिनिट. पीपीटी दिसते सर्वांना? Sir. दिसते, राईट? ठीक आहे. Yes. ओके, एक्साइटिंग योर ऑडियन्स. तुमची जी ऑडियन्स असेल, तुम्ही ज्या व्यक्तींसमोर बोलणार आहात, 50 असू द्या, 100 असू द्या, जेव्हाही तुम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये असाल, काही डिलिव्हर करत असाल स्पीच वगैरे, तर त्यामध्ये काय काय गोष्टींचं लक्षात ठेवलं पाहिजे. दिस आर दी 4 थिंग्स. फर्स्ट, सेंटेन्स मॅटर्स. डोंट बी कन्व्हेन्शनल, राईट? फॉर एक्झाम्पल, if you are starting anything in your speech, for example, if you are given any topic regarding the regarding anything, regarding the topic of computer generation or AI, like that, so exciting your audience in the first sentence itself is very very important. Don't be conventional. Don't be conventional means what? जनरल जे स्टेटमेंट असतात ना, हॅलो, गुड मॉर्निंग, किंवा टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हर दी स्पीच ऑन दिस टॉपिक, असं इतकं कन्व्हेन्शनल नका राहू. जसं कॉमनली जे फॅक्टर्स असतात, कॉमन पब्लिक जे करते तसं करू नका. स्टार्ट विथ समथिंग इंटरेस्टिंग, राईट? एखादी घटना सांगा त्या दिवशीची, की मी येत होतो किंवा होते, असं असं झालं, टू मेक दी ऑडियन्स फील कम्फर्टेबल. ओके, ऑडियन्सला कम्फर्टेबल फील करण्यासाठी तुम्ही त्या स्पीच मध्ये सगळ्या ऑडियन्स समोर तुमचा त्या दिवसाचा इन्सिडेंट सांगू शकता. जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत होते तर काय घटना घडली, एक्साइटमेंट आणण्यासाठी. सो फर्स्ट सेंटेन्स मॅटर्स अ लॉट. मेक पीपल कम्फर्टेबल विथ यू. लोकांना तुमच्याबद्दल कम्फर्ट फील करायला लावा. तुम्ही तशा प्रकारे फर्स्ट सेंटेन्स पासून सुरुवात करा. ऍज वी ऑलवेज सेड, ॲट फर्स्ट सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, राईट? सो having first sentence is very very important. Combine the both worlds. Simple. सेकंड सेंटेन्स काय सांगतो, की कंबाईन दी बोथ वर्ल्ड्स. बोथ वर्ल्ड्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, जे पण कोणी समोर असतील तुमचं ऐकणार आहे, समजा तुम्ही स्पीच डिलिव्हर करताय आणि खूप सारी पब्लिक समोर आहे, यू नीड टू इंडिल्ज देअर वर्ल्ड इन टू युअर्स. तुम्हाला दोन्ही जग एकत्र आणायचे, कारण की पब्लिक कोणत्या धुंदीमध्ये, त्यांच्या मनात काय विचार चालू आहे, यू कांट अंडरस्टँड दॅट. सो कंबायनिंग देअर थिंकिंग अँड युअर थिंकिंग ऍट सेम प्लॅटफॉर्म इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की एखाद्याला त्या सिच्युएशन मध्ये आणणं, तरच लोक ऐकतील किंवा तरच लोक त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतील. दॅट्स वाय क्रिएटिंग फर्स्ट सेंटेन्स प्रॉपरली, देन कंबायनिंग दी बोथ वर्ड्स. जेव्हा मर्जिंग होते ऐकणाऱ्याची आणि बोलणाऱ्याची, तेव्हा कम्युनिकेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. थर्ड इज ग्रॅबिंग दी हार्मोन्स ऑफ ऑडियन्स. 3 प्रकारचे हार्मोन्स असतात मोर ओव्हर कम्युनिकेशन मध्ये, इथे मेन्शन केलेले आहे मी. सेरोटोनिन, डोपामाइन अँड कॉर्टिसॉल. ओके, दिस 3 हार्मोन्स आर व्हेरी व्हेरी एसेन्शियल. एव्हरीवन, जसं प्रत्येकामध्ये हार्मोन्स असतात,
तर हे जे हार्मोन्स आहे सेरोटोनिन मूडला रिफ्लेक्ट करतं, रिप्रेझेंट करतं. सो सेरोटोनिन डोपामाइन एक हॅपी स्टेट मध्ये माणसाला घेऊन जातं. अँड कॉर्टिसॉल इज अ काइंड ऑफ अलर्ट वाला हार्मोन. एखाद्याला आपण अचानक एखादी न्यूज सांगितली, पीपल गेट्स अलर्ट अबाउट दॅट. सो दॅट इज अ कॉर्टिसॉल. वी आर रिलीजिंग सर्टन हार्मोन्स इन अवर लाईफ एव्हरी टाइम. आपल्याला मूड स्विंग्स होत आहे, मूड चेंजेस करतोय आपण, दॅट्स अ काइंड ऑफ सिरोटोनिन प्लेज अ रोल इन दॅट. डोपामाइन काय करतं, जेव्हाही आपण हॅपी स्टेटमध्ये असतो, वी आर फिलिंग हॅपी, आपल्याला खूप चांगलं फील होतंय, एक्साइटमेंट फील होते, खूप छान वाटतंय, आवर बॉडी रिलीजेस डोपामाइन इन दॅट सिच्युएशन. सो हे सगळे जे हार्मोन्स असतात हे त्या योग्य वेळेत रिलीज करणं गरजेचं आहे समोरच्या व्यक्तींचे. सो यू नीड टू बी अलर्ट अबाउट दॅट, बी यु नो रेडी अबाउट दॅट, की त्या लोकांच्या या हार्मोन्सवर तुम्हाला अटॅक करायचा आहे. अटॅक इन द सेन्स व्हॉट, तुम्हाला ते हार्मोन्स त्यांचे रिलीज होतील अशा प्रकारे तुमची स्पीच, तुमचं जे पण काय असेल, एखादा इव्हेंट असेल तुम्ही होस्ट करताय, ते सगळं तुम्हाला त्या हिशोबाने स्टार्ट करावं लागेल. सो दॅट पीपल विल फील एक्साइटेड. सगळ्या एखादी स्पीच जर 2 तासाची असेल, कीप इन माइंड, लोकांना खुश पण करावं लागेल, लोकांना अलर्ट पण द्यावा लागेल, लोकांचा मूड पण चेंज करावा लागेल. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फ्लॅट स्पीचेस आर नॉट इम्पॉर्टंट, और त्यांना खूप असं हे नाही भेटत, त्यांना खूप अप्रिशिएशन नाही भेटत. वेन एव्हर यू आर व्हेरी फ्लॅट इन युअर स्पीच. फ्लॅट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, you are given a topic of AI, artificial intelligence, okay, and you want to deliver a speech for 1 hour. Now, what happens in that 1 hour? You need to give certain examples. You need to tell your own story. You need to tell the importance of AI, the disadvantages of AI. You need to give some happy examples, some alert kind of examples wherein there is a misuse of AI, right? तर अशा प्रकारचे सगळे एक्झाम्पल, सगळ्या प्रकारच्या गोष्टी, तुमची स्वतःची काही जर कनेक्टिव्हिटी असेल तुमच्या लाईफ बद्दल, त्यामध्ये तुम्हाला हे सगळं सांगणं गरजेचं आहे. सो दॅट ऑडियन्स विल गेट क्लिक्ड अबाउट दॅट अँड दे विल फील इंटरेस्टिंग अबाउट दॅट. ओके. अँड प्रोव्हाइड रिलेटेड एक्झाम्पल्स. ॲज आय टोल्ड यू, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की रिलेटेड एक्झाम्पल्स जेव्हा आपण देतो तेव्हा अजून चांगल्या प्रकारे ऑडियन्स पर्यंत तो मेसेज पोहोचतो. सो वेन एव्हर यू आर टेलिंग अबाउट एनी टॉपिक, इन दॅट गिव्ह सर्टन रिलेव्हंट एक्झाम्पल्स. ओके. येस. नेक्स्ट, कम्युनिकेशन थ्रू दी बॉडी. आता एखादा व्यक्ती जर फक्त असा बसून बोलणार आहे 2 तास, इट विल नॉट बी इंटरेस्टिंग, राईट? जस्ट अ फ्लॅट एक्सप्रेशन, एक्साइटमेंट नाहीये, हॅपीनेस नाहीये, राईट? तर जेव्हाही आपण एखादी स्पीच डिलिव्हर करतो, ऍट दॅट टाइम कीप इन माइंड युअर बॉडी पोस्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍज आय टोल्ड यू इन कम्युनिकेशन स्किल्स ऑल्सो. सिम्पल. बॉडी पोस्चर्स मध्ये काय काय येणार? तुमची पॉवर पोज, हाय पॉवर पोज. वेन एव्हर यू आर स्टँडिंग, आय टोल्ड यू, स्ट्रेट उभं राहायचंय, राईट? प्रॉपर कम्युनिकेशन करायचंय. युअर टोन शुड बी प्रॉपर, राईट? टोन चांगली असणं गरजेचं आहे. प्रिसाईज असणं, प्रिसाईज इन द सेन्स क्लॅरिटी असणं गरजेचं आहे, त्यामध्ये अॅक्युरेसी असणं गरजेचं आहे. ऑल दोज थिंग्स. ओके. शो अँड टेल. शो अँड टेल म्हणजे काय, याचं एक्झाम्पल सांगतो. व्हेरी व्हेरी सिम्पल. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम टेलिंग यू, देर आर मेनी स्टुडंट्स ओव्हर हिअर. आपण एखाद्याला म्हणतो की गुलाबजामुन हा पदार्थ खूप चांगला आहे, खूप लोकांना आवडतो. नाव इफ आय से गुलाबजामुन, देन इट्स ओके. यू विल जस्ट, okay, sir is saying gulab jamun, that's fine. But in certain case, if I am showing you the image of gulab jamun, right? हे जेव्हा आपण दाखवतो तेव्हा अजून एक्साइटमेंट वाढते, राईट? त्या प्रोडक्ट बद्दल समजतंय सर्वांना? एखादी गोष्ट फक्त सांगणं आणि ती दाखवणं, देयर इज अ डिफरन्स. गॉट इट? समजतंय? अंडरस्टूड? खायची इच्छा होते ना बघितल्यावरती, राईट? इट्स अ काइंड ऑफ दॅट वे. म्हणजे होतं काय की एखादी गोष्ट सांगण्यापेक्षा जेव्हा आपण ती दाखवतो त्याचा जास्त इम्पॅक्ट पडतो पुढच्या व्यक्तीवरती. सो शो अँड टेल. वेन देर इज अ पॉसिबिलिटी टू शो समथिंग अँड टेल दी ऑडियन्स, यू डू दॅट. तुम्हाला एखादं एक्झाम्पल सांगायचंय तर त्याची एक स्टोरी दाखवा, एखादा इमेज दाखवा पुढच्या पब्लिकला. वेन एव्हर यू आर गिव्हिंग एनी प्रेझेंटेशन ऍट दॅट टाइम इटसेल्फ. ओके. ओके. अगेन कमिंग ऑन टू दी प्रेझेंटेशन.
शो अँड टेल दाखवायचंय प्रेझेंटेशन मध्ये, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी व्हिडिओ प्रेझेंटेशन करताय किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये तुम्हाला स्क्रीन शेअर करायची ऍज वी आर डुईंग नाव. जेव्हाही तुम्हाला ऑप्शन मिळेल एखादी गोष्ट दाखवण्याचा, एखादी स्टोरी दाखवण्याचा, एखादा इन्सिडेंट दाखवण्याचा, ऍट दॅट टाइम यू शो दॅट टू दी ऑडियन्स. ओके. देन साइनिंग ऑफ गेस्चर्स. Signing off gestures means what? Make audience comfortable about your, bye bye and all those things. Thank you. At the end of the climax of your session. That's it. Okay. At the climax of your session. Now it depends at what location you are sitting or standing. Okay. तुम्ही जर एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये असाल तर एक हॅपी क्लोजर जो असतो, इट वॉज रिअली नाईस मीटिंग विथ यू ऑल, राईट, इट वॉज माय प्लेजर, या सगळ्या गोष्टी, आय वॉज रिअली हॅपी टू बी हिअर, थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी, या सगळ्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी स्पीच देताय, तुम्ही गेस्चर्स करताय, काइंड ऑफ वेविंग युअर हँड. तुम्ही जर चांगल्या पोझिशनला गेले तर, नॉट ऍज अ स्टुडंट यू कांट डू दॅट. तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही हँड वेव्ह करणं वगैरे टीचर्सला, इट विल नॉट बी अ गुड साईन, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन अँड युअर लेवल. इफ यू आर अ स्टुडंट, जस्ट saying thank you, admitting everything, appreciating the event, that will be perfect. तुम्ही एखाद्या जॉब मध्ये आहात, तुम्ही खूप चांगल्या ऑडियन्सला संबोधित करत आहात, ऍट दॅट टाइम वेविंग ऑफ द हँड विथ बाय बाय गेस्चर्स अँड थँक यू ऑल, डुईंग लाईक धीस काइंड ऑफ एटिकेट्स विसे, ते गेस्चर्स चांगले करणं खूप गरजेचं आहे. डोंट बी फ्लॅट अराउंड दॅट. एक सिंपल एंडिंग नाही करायची त्यामध्ये पण, ठीक आहे, काहीतरी गेस्चर्स द्यायचे. अँड ड्रेस टू इम्प्रेस. Now, dress to impress means what? There are many professions in this world which are understood or which are identified because of their dresses. Simple. The policeman, their dresses are different, right? Khaki color. The advocate or the judge, they will be wearing black, kind of blazer or apron, we can say that, right? A doctor with white apron or nurse with white apron, right? Means as per the professions, the dresses are selected or designated. Okay. There are certain professions where there is not any confirmation about what kind of dress code it should have, but eventually in a professional world you can see formal attire. Simple, in simple language, जेव्हा तुम्ही एखादा जॉब करत आहात तर फॉर्मल अटायर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रिफर केलं जातं. So proper dressing sense is very important whenever you are delivering anything. Okay. As a student, your college dress, college uniform, we say, it is very important. Not in a civil dress, it will not create a good impression of you in front of the audience. So having a proper dress at that situation is very, very important. So 5 things through which body communicates in the public speaking. High power pose, standing straight with your shoulders straight, जे आपण कम्युनिकेशन स्किल्सच्या कॅटेगरीमध्ये शिकलो होतो. युअर टोन, तुमची टोन चांगली, सॉफ्ट, ओके, अँड रिस्पेक्टफुल असणं गरजेचं आहे. इट शुड नॉट बी ॲरोगंट, राईट. थर्ड इज शो अँड टेल. जसं मी तुम्हाला गुलाबजामुनचं पिक दाखवलं, तशाच प्रकारे एआयचं काही तुम्ही दाखवताय, काही स्पीच देताय, you can show some examples about that, you can show some stories about that likewise. Okay, to bring clarity in the mind of audience. Okay, then the signing of gestures while the climax of the meeting, your gestures with hand. Okay, then dress to impress. Proper dressing sense is very, very important. Okay, समजतंय, अंडरस्टूड, कळतंय. कम्युनिकेशन थ्रू बॉडी अँड दी एक्साइटमेंट ऑफ युअर ऑडियन्स, काय काय केलं पाहिजे, समजतंय? जस्ट लेट मी नो. येस सर. Yes, sir. ओके, कमेंट करत चला किंवा सांगत जा, काही कन्फ्युजन असेल तर विचारत जा, ठीक आहे. ओके, नेक्स्ट, तुम्हाला स्पीच द्यायची आहे, बट व्हॉट शुड बी द कंटेंट इन दॅट? फक्त तुमचं फॅक्ट्स अँड फिगर्स असणं गरजेचं आहे का? नो. Your speech will have 3 essential, attributes in that, or ingredients in that, of that speech, the ingredients of speech, we can say. Okay, 3 pillars of speech, we can say. First is data. Data is very, very important. Whenever you are giving any kind of speech, in that the facts and figures, the numbers is very, very important. Analysis म्हणतो आपण त्याला, राईट. जसं तुम्ही एकदा एखाद्या
सॉफ्टवेअर बद्दल जर स्पीच देत आहात, तुम्हाला त्या सॉफ्टवेअरच्या बद्दल सगळी माहिती माहित असणं गरजेचं आहे. व्हॉट शुड बी द इन्फॉर्मेशन यू शुड हॅव, व्हॉट डेटा, the basics of that software, how it works, which organizations are there which are involved in its production or creation, right? How much pricing it is having, in which countries or in which professions it is used, what are the sales of that software in the last year or this year. So all the facts and figures, all the data is the first information. ही information काय करते? ही information तुमचा confidence boost करते. Simple. Whenever you are having any data of any software or any speech, it is very easy for you to tell people the importance of that topic or importance of that software. Simple. Next, bringing the entertainment in the speech. काही ऍक्टिव्हिटी करायला लावायच्या आहे. खास करून जेव्हा तुम्ही समोरासमोर स्पीच देत असाल, तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर बद्दल सांगत असाल, तुम्ही एखाद्या काही पण एखाद्या ऑर्गनायझेशन बद्दल सांगत असाल, एखाद्या यु नो क्रिएटिव्ह तुमची जी प्रोसेस असेल त्याबद्दल तुम्ही काय सांगत असाल, एनिथिंग रिलेटेड टू युअर प्रोफेशन ऑर करिक्युलम. सो इन दॅट अन ऍक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही ऍक्टिव्हिटी घेत असाल ऑडियन्स सोबत कनेक्ट राहून, तर हे खूप इझी जातं तुम्हाला ते सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आय वॉज इन MIT इन्स्टिट्यूट लास्ट मंथ. मी MIT इन्स्टिट्यूट मध्ये होतो येवला, धानोरे. बऱ्याच जणांना माहित असेल, तुम्ही सर बरेच स्टुडंट्स आसपासचेच आहे और फ्रॉम दॅट कॉलेज इटसेल्फ, राईट? सो आय वॉज हॅव्हिंग 2-day वर्कशॉप ओव्हर देअर फॉर सॉफ्ट स्किल्स अँड ऑल दोज थिंग्स, राईट? बट इव्हेंच्युअली आम्ही खूप सारे इव्हेंट पण घेतले त्यामध्ये. वी परफॉर्म सेव्हरल इव्हेंट्स विथ द स्टुडंट्स. इट वॉज रिअली एंटरटेनिंग अँड खूप मजा आली त्यामध्ये. वाय इट इज रिक्वायर्ड? हे का गरजेचं आहे? बिकॉज एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही जेव्हा करतात ना, त्याचा इम्पॅक्ट खूप हाय लेवलला पडतो ऑडियन्सच्या समोर. व्हेरी इझी. तुम्ही खूप मोठी गोष्ट एखादी सांगत आहात अँड इव्हेंच्युअली दॅट होल थिंग इज एक्सप्लेन्ड इन अ शॉर्ट काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी दॅट मेक्स ऑडियन्स व्हेरी कम्फर्टेबल अँड इट इज व्हेरी इझी फॉर देम टू अंडरस्टँड. व्हेरी सिम्पल. सो ऍक्टिव्हिटी जेव्हाही तुम्हाला चान्स भेटेल तेव्हा ऍक्टिव्हिटी घेत चला. ठीक आहे. अँड थर्ड इज ब्रिंगिंग परस्युएशन इन द स्पीच. Bringing persuasion in the speech means what? Ask the audience if they are understanding or not. Ask the audience some questions to say yes, no, kind of that way. Involving the audience. तुम्ही सगळे बघत आहात. Whenever we are discussing about any topic till now, whatever we discussed till now, बऱ्याच वेळा मी मध्ये मध्ये प्रश्न विचारतो, तुम्हाला समजतंय का, किंवा येस ऑर नो, हे असंच असेल का? वाय? Asking certain questions enhances the interest of audience आणि रिस्पॉन्सेस येतात. रिस्पॉन्सेस आणणं खूप गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं आहे, खास करून जेव्हा तुम्ही समोर स्पीच देत आहात त्यावेळेस. Whenever you are face to face having any event or any speech, at that time having the persuasion of audience means टेकिंग द रिस्पॉन्सेस इन बिटवीन. स्पीच चालू असताना 2 तासाचं स्पीच आहे तुमचं, त्यामध्ये ऑडियन्सला क्वेश्चन विचारायचे की इज इट राईट, इज इट रॉंग, हे असंच आहे का, येस, नो. ऑडियन्स इंटरेस्ट फील करते. दॅट्स इट. आस्किंग क्वेश्चन्स टू दी ऑडियन्स, टेकिंग दी परस्युएशन ऑफ ऑडियन्स, खास करून येस लँग्वेज मध्ये, खास करून येस फॉर्म मध्ये, असर्टिव्ह फॉर्म म्हणतो आपण त्याला. इन दॅट फॉर्म यू नीड टू टेक द रिस्पॉन्सेस. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला विचारत असतो, समजतंय का तुम्हाला? सो येस, राईट, आय शुड बी कॉन्फिडंट अबाउट दॅट ऑडियन्स इज गोइंग टू अंडरस्टँड. ऑडियन्स कडून मला येस आणायचं. येस जेव्हा जास्त वेळा आपण आणतो तेव्हा तो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करतो एखाद्या मीटिंग वरती. सो हाऊ यू विल स्ट्रक्चर युअर स्पीच? फर्स्ट इज ब्रिंगिंग दी इन्फॉर्मेशन इन युअर स्पीच, दॅट इज डेटा. ओके. देन ब्रिंगिंग दी एंटरटेनमेंट इन दी स्पीच, दॅट इज अ काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी, कोणत्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी असू द्या. अँड थर्ड, ब्रिंगिंग दी persuasion in the speech, that is their yes, no, everything. Some examples: responses from the audience. Simple. या 3 गोष्टी तुमच्या स्पीच मध्ये जर असेल, ऑडियन्स विल फील व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल आणि तुमच्यासाठी हे खूप चांगला इव्हेंट होऊ शकतो. दॅट्स इट. सो कीप दिस थिंग इन माइंड that your speech should be structured in all these 3 categories. या तिन्ही पण कॅटेगरीज त्यामध्ये आल्या पाहिजे. ओके.
Now, one presentation we discussed about communication. In that presentation, we discussed about the 3 P's in public speaking: prepare, practice and perform. सिंपल. हे खूप इम्पॉर्टंट आहे पब्लिक स्पीकिंगचा टॉपिक, त्यामुळे ही स्लाइड जी आहे ही परत एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. 3 P's in the public speaking. What are those 3 P's? Prepare, practice and perform. Public speaking is very, very important verbal communication. Okay? 3 P's, using 3 P's method to get over your fears and become a confident speaker. That's it. 3 P's of public speaking: prepare, practice and perform. Preparation: how you will prepare yourself. Think about your topic. Think about what your listeners need to know about the topic. Simple. ऑडियन्सला काय ऐकायचंय ते पण महत्वाचं आहे ना. फॉर एक्झाम्पल, तुमचा खूप मोठा टॉपिक आहे अबाउट द आर्टिफिशियल इंटेलिजन्स और कॅड और पायथॉन, बट तुमच्या समोर जी ऑडियन्स आहे त्यांना तुम्हाला जी स्पीच द्यायची आहे, तुम्हाला हे माहित असणं खूप गरजेचं आहे की व्हॉट दॅट ऑडियन्स नीड अबाउट दॅट टॉपिक. ऑडियन्सची गरज काय, ऑडियन्सला काय ऐकायचंय नेमकं त्या टॉपिक मधलं. right? Because a certain topic, whenever you are delivering, that is very big topic or vast topic. तुम्ही जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल एक सिंपलचा टॉपिक जर तुम्ही घेतला तर तो खूप मोठा टॉपिक आहे ऍक्च्युअली. थिंकिंग अबाउट दॅट, इट इज व्हेरी व्हेरी बिग टॉपिक. बट तुमच्या स्पीच मध्ये तुम्हाला ऑडियन्सला नेमकं सांगायचं काय, त्याचे बेनिफिट सांगायचे की त्याचे डिसएडव्हान्टेजेस सांगायचे, की एखाद्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअर बद्दल तुम्हाला बोलायचंय तिथे, की तुम्ही एआय थ्रू अॅनिमेशन कसं तयार करू शकाल ते सांगायचंय, किंवा एआय थ्रू तुम्ही पूर्ण जगातला सगळ्या कंपन्यांचा डाटा किंवा बऱ्याच गोष्टींची इन्फॉर्मेशन, इन डेप्थ इन्फॉर्मेशन ती कशी काढू शकता तुम्हाला ते सांगायचंय. व्हॉट यू वॉन्ट टू टेल देम और व्हॉट दे वॉन्ट टू लिसन. तुमचं आजचं सेशन फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर नाहीये. तुमचा टॉपिक क्लिअर असणं गरजेचं आहे की त्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं. सिंपल. बिकॉज एव्हरी टॉपिक इज हॅव्हिंग अ ह्यूज बिग कन्सेप्ट अराउंड इट. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी असतात त्यामध्ये इन अँड अराउंड, राईट? देअर ऍडव्हान्टेजेस, देअर डिसएडव्हान्टेजेस, देअर प्रोडक्ट्स, देअर कंपनीज. तुम्हाला नेमकं सांगायचं काय, कशावर तुम्हाला फोकस करायचा आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सिंपल. सो प्रिपरेशन इन्क्लुड्स थिंकिंग अबाउट युअर टॉपिक. देन तुमच्या लिसनर्सला, तुमच्या ऑडियन्सला नेमकं काय ऐकायचंय. थिंक अबाउट द बेस्ट वे टू मेक युअर लिसनर अंडरस्टँड युअर टॉपिक. बेस्ट वे काय असेल त्यांना समजून सांगण्याचा. व्हिडिओ थ्रू समजून सांगायचंय, मी व्हाईट बोर्डवर समजून सांगितलं पाहिजे, की मी कंटेंट जे आहे माझ्या हार्ड कॉपीज त्याच्या थ्रू समजून सांगितलं पाहिजे. व्हॉट शुड बी द ऍक्च्युअल प्रोसेस टू टेल देम, टू टेल द लिसनर्स. अजून मी काय ऍड ऑन करू शकतो किंवा करू शकते त्यामध्ये, राईट? एखादा टॉपिक खूप टेक्निकल आहे तर तुम्ही त्यामध्ये एक 1 पेजर 2 पेजर एखादी पीडीएफ ची प्रिंट काढून त्यांना देऊ शकता, मग तुम्ही एक्सप्लेन करू शकता व्हाईट बोर्डवरती किंवा स्क्रीनवरती. तर तुमच्या लिसनर्सला, तुमच्या ऑडियन्सला बेस्ट वे मध्ये तुम्ही कसं एक्सप्लेन करू शकता त्यावर तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. सिंपल. अँड राईट व्हॉट यू प्लॅन टू से. का रायटिंग करणं गरजेचं आहे, वाय रायटिंग इज इम्पॉर्टंट. खूप लॉजिकल गोष्ट आहे. वेन एव्हर यू राईट समथिंग ऑन अ पेपर, ती गोष्ट तुमच्या नजरेसमोरून जाते, ती गोष्ट तुमच्या हातासमोरून जाते. इट गोज थ्रू युअर हँड, इट गोज थ्रू युअर आय साईट. व्हेरी सिम्पल. आणि ती गोष्ट मेमरीमध्ये फिट होणं खूप इझी असतं. खूप सिंपल गोष्ट. फक्त गोष्ट इमॅजिन करून तुमच्या माइंडसेटमध्ये नाही येणार. जेव्हा तुमच्या समोर ती गोष्ट लिहिली जाते, काही पण असो, प्रिंट असू द्या, इमेज फॉर्म मध्ये असू द्या, ती गोष्ट तुमच्या समोर जेव्हा दिसते, तुम्हाला रिफ्लेक्ट होते, इट क्रिएट्स अ ह्यूज इम्पॅक्ट इन टू युअर माइंड. ओके. सो मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आपण भविष्यात शिकणार आहोत. करिअरसाठी कसं मॅनिफेस्ट करायचं. इन दॅट देर आर सर्टन रायटिंग रूल्स. कोणतीही गोष्ट बघा तुम्ही, जेव्हा ती सारखी तुमच्या समोरून जाते ना, तुम्ही रायटिंग करताय, तीच तीच गोष्ट तुमच्या समोर येते, ती गोष्ट तुमच्या माइंडमध्ये एकदम क्लिअरली फिट होते. व्हेरी सिम्पल. सो writing what you plan to say is very important. That is a part of preparation. Now what is next? The practice. What is practice? Practice includes talking with yourself first. तुम्ही स्वतःसोबत बोला, स्वतः एकांतात बसून प्रॅक्टिस करा. स्वतःसोबत बोला म्हणजे तुम्ही स्पीच डिलिव्हर करा जेव्हा एकटे बसलेले असतात. सिम्पल ॲज दॅट. टॉक इन फ्रंट ऑफ द मिरर. मिरर प्रॅक्टिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट.
क्लिअर विजन ऑफ व्हॉट यू आर गोइंग टू से, हाऊ यू आर गोइंग टू से. तुमचं क्लिअर इमेज, क्लिअर रिफ्लेक्शन समोर दिसतं तुम्हाला. सिम्पल. नेक्स्ट इज व्हॉट? टॉक इन फ्रंट ऑफ युअर फॅमिली, युअर फ्रेंड्स अँड आस्क देम व्हॉट दे थिंक अबाउट इट. तुमचे नियर अँड डिअर्स जे आहे त्यांच्या समोर तुम्ही प्रॅक्टिस करा अँड आस्क देम वेदर यू आर डुईंग इट इन राईट वे ऑर नॉट. बट इव्हेंच्युअली आय विल टेल यू, मिरर प्रॅक्टिस इज द बेस्ट अमॉंग ऑल. कशामुळे माहिती आहे? तुमचे फ्रेंड सर्कल आहे, फॉर एक्झाम्पल तुमचे रिलेटिव्ह आहे, तुमच्या खूप क्लोज असतात, ते दे आर व्हेरी क्लोज टू यू. अँड वेन एव्हर यू आर डुईंग अ प्रॅक्टिस, मे बी फ्रॉम आउट ऑफ 10 relatives, 7 will say yes, you are doing very good. For what? For making you happy and comfortable. काय असतं, आपले लोक कधी कधी आपण चांगलं डिलिव्हर जर नाही केलं तरी पण आपल्याला अप्रिशिएट करतात, टू मेक अस फील गुड, आपल्याला चांगलं वाटण्यासाठी. सो फीडबॅक जो आहे तो इम्पॅक्ट होऊ शकतो. दॅट फीडबॅक कॅन गेट मॅनिप्युलेटेड. ओके, दॅट फीडबॅक कॅन गेट डायल्युटेड. जेन्युइन फीडबॅक अशा सिच्युएशनला येणं खूप गरजेचं आहे. अशा वेळी ते रॉंग आहे असं नाही, दे वॉन्ट टू मेक यू फील गुड अँड कॉन्फिडंट, दॅट इज राईट थिंग. बट द जेन्युइन फीडबॅक इज गिव्हन बाय मिरर. कारण मिरर रिस्पॉन्स नाही करत तुम्ही कसं बोलले, ते क्लिअरली तुम्हाला दिसतं समोर की हाऊ यू आर टॉकिंग अँड हाऊ यू आर डिलिव्हरिंग युअर स्पीच. सिम्पल. अँड थर्ड इज स्पीक क्लिअरली, लाऊडली अँड ॲट द राईट स्पीड. नॉट व्हेरी फास्ट, नॉट व्हेरी स्लो. राईट? This was also discussed in the communication. The tone of your communication, speaking clearly, speaking with right speed, speaking loudly in proper volume. Okay, not very fast, not very slow. Okay. And third is perform. After practice, it is perform. Take a few deep breaths if you are feeling nervous. जेव्हाही तुम्ही नर्वस फील करतात तेव्हा प्रॉपर ब्रिदिंग टेक्निक यूज करणं खूप गरजेचं आहे. डीप ब्रीथ करणं खूप गरजेचं आहे. एक दीर्घ श्वास घेणं खूप गरजेचं आहे. इट रिलीजेस द प्रेशर, इट रिलीजेस द एन्झायटी विच यू आर फिलिंग. ओके. अँड थिंक अबाउट व्हॉट यू हॅव प्रिपेअर्ड अँड स्टार्ट स्पीकिंग कॉन्फिडेंटली. ओके, तुम्ही काय प्रिपेअर केलंय त्याबद्दल विचार करा आणि कॉन्फिडेंटली बोलणं सुरू करा. अजून एक गोष्ट आहे, जेव्हा परफॉर्मन्सची वेळ येते, जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल, जेव्हाही तुम्हाला चान्स भेटेल ऑडियन्सच्या समोर जाण्याचा, बिफोर युअर स्पीच, डू दॅट. याने खूप चांगला इम्पॅक्ट पडतो. व्हेरी व्हेरी गुड इम्पॅक्ट. की तुम्ही ऑडियन्सच्या समोर ऑलरेडी उभी आहात आणि मग तुम्हाला स्पीच डिलिव्हर करायची. मग तुम्ही काय करतात, तुम्ही स्टार्टिंगला थोडं अँझायटी इश्यू फील करतात, थोडा स्ट्रेस फील करतात, तुमचे हार्टबीट्स वाढतात. बट इव्हेंच्युअली आफ्टर सम टाइम, 5 to 6 minutes, 10 minutes, यू फील व्हेरी कम्फर्टेबल बिफोर स्टार्टिंग युअर स्पीच. हा एक्सपिरियन्स मला आला होता सगळ्यात पहिले माझ्या स्कूलिंगमध्ये. तुम्हाला पण माहित असेल, जेव्हाही आपण स्कूलमधनं पास आउट होतो, 10th मधनं, आपला सेंड ऑफ असतो, राईट? सेंड ऑफ असतो लास्ट इयरला 10th मध्ये, राईट? तर 9th स्टुडंट जे असतात, बाकीचे स्टुडंट जे असतात, ते तो होस्ट करतात तो इव्हेंट. इन 9th स्टँडर्ड आय होस्टेड दॅट इव्हेंट फॉर द 10th स्टँडर्ड स्टुडंट अँड आय वॉज द अँकर. मी सूत्रसंचालन करत होतो, मी अँकरिंग करत होतो त्या इव्हेंटसाठी. सो व्हॉट हॅपन, इट वॉज माय फर्स्ट इव्हेंट इन माय लाईफ वेअर आय डिड अँकरिंग. बट in that scenario, when I stood in front of the audience for 5 to 10 minutes, I felt very comfortable. मला खूप कम्फर्टेबल फील झालं. And that event was very rightly and peacefully and in very accurate way it was handled by me. खूप चांगल्या प्रकारे तो मी हँडल केला होता. होतं काय, जेव्हाही तुम्ही तुमच्या ऑडियन्सच्या समोर पहिलेच उभे असतात ना, तुम्हाला सिनेरिओ कळून जातो. ऑडियन्स बसलेली आहे, किती ऑडियन्स आहे, कोण कशा साईडला बसलेलं आहे, स्पीकर्स कुठे आहेत, माईक सिस्टम कुठे आहे, मला कुठे उभं राहायचंय, सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला अगोदरच आयडिया येते. सडनली समोर जाणं आणि अगोदरच रेडी राहणं यामध्ये खूप फरक आहे. सो वेन एव्हर यू गेट अ चान्स, गो इन दॅट हॉल, चेक वॉट एव्हर सिस्टम्स आर केप्ट ओव्हर देअर, वेर इज माईक सिस्टम, वेर इज द स्क्रीन, वेर इज द ऑडियन्स गोइंग टू सिट, एव्हरीथिंग. हे खूप इम्पॉर्टंट आहे परफॉर्मन्सच्या वेळी. सो 3 P's ऑफ पब्लिक स्पीकिंग: प्रिपरेशन, प्रॅक्टिस अँड परफॉर्मन्स. सिम्पल. अंडरस्टूड? कळतंय सर्वांना? रिस्पॉन्स देत चला. लेट मी नो इफ यू अंडरस्टँडिंग इट ऑर यू आर Yes, sir. समजतंय ना? ठीक आहे. Yes, sir. काही डाऊट No, असेल sir. तर विचार चला, ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाही.
कारण की आत्ता नसेल ही वेळ आलेली तुमच्या लाईफमध्ये टू स्टँड इन फ्रंट ऑफ दी ऑडियन्स ऑफ 100 पीपल 200 पीपल, बट भविष्यात नक्की येणार. तुम्ही जर करिअर ओरिएंटेड जर असाल तर इन फ्युचर ऑफकोर्स दॅट टाइम विल बी देअर वेन एव्हर यू विल बी इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. Vaishnav is having a question. Vaishnav Aryan, how do we maintain a steady pace while speaking? Of course, steady pace ठेवणं in the sense what happens. See, आता जसं आपलं प्रेझेंटेशन चालू आहे. आय एम इन व्हेरी कूल अँड काम स्टेट. आपला जो स्पीड आहे तो एकदम प्रॉपर आहे. आपण जे रेग्युलर बोलतो त्या प्रकारचा स्पीड ठेवायचा आहे. कधी पण हे लक्षात ठेवायचं की आपली जी लँग्वेज आहे, व्हॉट एव्हर लँग्वेज वी आर स्पीकिंग अँड व्हॉट एव्हर टोन वी आर युझिंग अँड व्हॉट एव्हर वर्ड्स वी आर युझिंग, दॅट शुड बी व्हेरी क्लिअर. Whenever you will focus on the clarity of words, at that time your speed will automatically be a steady one. Simple. थोडं मध्ये मध्ये स्लो डाऊन व्हायचंय ऑडियन्सला क्वेश्चन विचारताना. कीप इन माइंड, whenever you are asking something, hold your speed. स्लो होऊन जाते वेळेस. जसं मी पण नेहमी तुम्हाला विचारतो, समजतंय का सर्वांना? मग थोडा ब्रेक घेतो आतमध्ये. वाय? टू हॅव युअर रिस्पॉन्सेस. सिम्पल. ओके, तुमचे रिस्पॉन्सेस येईपर्यंत मी पण थोडं होल्ड ऑन करणं गरजेचं आहे. अँड स्टेडी पेस मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. दॅट्स इट. सिम्पल. ऍज वी आर टॉकिंग व्हेरी कम्फर्टेबली ओव्हर हिअर लाईकवाईज. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला ती लँग्वेज प्रॉपर वे मध्ये येणं गरजेचं आहे. इफ यू आर हॅव्हिंग युअर प्रेझेंटेशन इन इंग्लिश लँग्वेज, then the words, sentences, the content which you are going to deliver, that should be into your mind. ते तुमच्या माइंड मध्ये तुम्हाला ते लर्न असणं गरजेचं आहे, तुम्हाला ते माहित असणं गरजेचं आहे. इन दॅट वे यू कॅन होल्ड युअर स्पीड इन प्रॉपर वे. ओके, and whenever you are going to ask something to the audience, that time you need to slow down a little, much more than that. Okay, समजतंय? Vaishnav, got your answer or any other doubt? Yes, sir. Okay. So whenever you are asking questions to the audience, hold your pace as I did right now. आणि जनरल बोलायचंय, खूप कन्व्हेन्शनल नाही राहायचंय. म्हणजे खूप असं फ्लॅट पेस मध्ये नाही राहायचं. कधी कधी ऑडियन्सला एक्साइट करायचं, कधी कधी ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या. इन ऍक्टिव्हिटीज यू कॅन एनहान्स सर्टन पेस. थोडासा पेस तुम्ही वाढवू शकता. जेव्हाही अशी गोष्ट येईल की ती एनर्जेटिक आहे, जेव्हाही एखादा इव्हेंट असेल, एखादी ऍक्टिव्हिटी अशी असेल की जी हाय लेवलची आहे एनर्जेटिकली, at that time you will enhance your volume, you will enhance certain speed of talking, you will enhance that activity energy. Simple. And again you will slow down at certain level. Simple. म्हणजे अप अँड डाऊन थोडं थोडं करणं गरजेचं आहे. खूप लाऊड नाही व्हायचंय, खूप फास्ट नाही जायचंय. यू नीड टू टॉक इन प्रॉपर वे अँड प्रॉपर स्पीड, जसं आपण जनरली बोलतो तसं. सिम्पल. ओके ओके. नेक्स्ट, डिलिव्हरिंग विदाउट फॉरगेटिंग द स्पीच. स्पीच आपण लर्न करतो, पण आपण ऑन द स्पॉट जेव्हा समोर जातो तेव्हा विसरून जातो. बऱ्याच वेळा असं होतं ना, बऱ्याच स्टुडंट्स असं होत असेल. ऍट अन इनिशियल फेज ऑफ युअर लाईफ, तुमचा आता खूप इनिशियल फेज आहे, स्टार्टिंगचाच फेज आहे. सो इन दिस फेज, वेन एव्हर यू आर हॅव्हिंग स्पीच, तुम्हाला काय प्रेझेंट करायचंय, तुम्ही विसरून जाऊ शकतात. असं झालं असेल तुमच्यासोबत बऱ्याच वेळा की तुम्ही ब्लँक होऊन जातात, तुम्हाला जे बोलायचं होतं ते लक्षात राहत नाही. बऱ्याच गोष्टी अशा असतात, राईट? सो सर्कल ऑफ कॉम्पिटन्स. सर्कल ऑफ कॉम्पिटन्स मीन्स व्हॉट? अंडरस्टँडिंग व्हॉट यू वॉन्ट टू डिलिव्हर, हु इज द ऑडियन्स, हाऊ बिग इज द ऑडियन्स. कोण आहे ऑडियन्स मध्ये, किती लोक बसणार आहे समोर आपल्या, हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. ओके, ऑडियन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की कोणती ऑडियन्स बसलेली, त्यांचा एज ग्रुप काय, त्यांना कशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो. सिम्पल. अंडरस्टँडिंग युअर सर्कल ऑफ कॉम्पिटन्स. सर्कल ऑफ कॉम्पिटन्स म्हणजे त्या सर्कलमध्ये तुमची स्पीच आली, कंटेंट आला, तुमचा तुमचा टॉपिक आला, तुमच्या समोर बसणारी ऑडियन्स आली, त्यांचा एज ग्रुप आला. त्याच लेवलला जाऊन तुम्हाला बोलायचंय. सिम्पल. व्हिज्युअल फोटोग्राफिंग. व्हिज्युअल फोटोग्राफिंग मीन्स व्हॉट? खूप सिम्पल आहे व्हिज्युअल फोटोग्राफिंग. जेव्हाही तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर बद्दल डिस्कस करत असाल, एखादं सॉफ्टवेअर असेल, राईट? त्या सॉफ्टवेअर मध्ये बरेच एक्झाम्पल्स असतात, बरेच
टूल्स असतात, एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये टूल्स असतात, राईट, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे. सो हा, इन दॅट सॉफ्टवेअर देर आर सर्टन टूल्स. त्या टूल्सचे एक्झाम्पल्स तुम्ही देणं, राईट, त्या टूल्सचे एक्झाम्पल्स तुम्ही देणं, त्याचं व्हिज्युअल फॉर्म मध्ये तयार करणं, किंवा एखादा कंटेंट जर तुमच्या समोर आहे, एखादा कंटेंट जर तुमच्या समोर आहे, तर त्या कंटेंटला शॉर्टकट फॉर्म मध्ये तयार करणं. शॉर्टकट फॉर्म कसा? तुमची एखादी स्पीच आहे, त्या स्पीच मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट तुमचा रेडी करायचा आहे, तुमच्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तो प्रोजेक्ट तुमचा 50-60 पेजेसचा होता. सिंपल, एखादा प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही तयार करतात तो 50-60 पेजेसचा आरामात असतो. 50-60 पेजेस और 100 पेजेस, राईट. whenever you are giving a presentation, do you perform on all those 50 pages? तुम्ही पूर्ण 50 पेजेस एक्सप्लेन करतात? नाही ना. प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही इम्पॉर्टंट कंटेंट उचलता त्यामध्ये. समजा एखादा पूर्ण टॉपिक आहे, त्याचे 5-6 पेजेस आहे एक्सप्लेनेशन मध्ये, त्या 5-6 पेजेस तुम्ही 5-6 लाईन्स तयार करतात आणि त्या एक्सप्लेन करतात प्रॉपर वे मध्ये. व्हिज्युअल फोटोग्राफी म्हणजे काय? यामध्ये अजून एक फायदा असा आहे, जेव्हाही तुम्ही हा कंटेंट शॉर्ट मध्ये लिहित चालतात, तेव्हा एखाद्या पेपरवरती तुम्ही तो अशा प्रकारे लिहायचा असतो की त्याची इमेज तुमच्या माइंडमध्ये फिट होईल. सिंपल. तुम्हाला एखादी स्पीच द्यायची आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या सॉफ्टवेअर बद्दल तुम्हाला सांगायचं आहे, दी बेनिफिट्स ऑफ दॅट सॉफ्टवेअर. तुम्ही एखादा रेड पेन घेतला, रेड पेनने तुम्ही एखाद्या मोठ्या पेजवर एका एरियामध्ये त्या सॉफ्टवेअरचे बेनिफिट्स लिहिले 2-3 लाईन्स मध्ये, ते तुमच्या इमेज फॉर्म मध्ये तुमच्या लक्षात राहिले. डिसएडव्हान्टेजेस, अगेन यू आर रायटिंग विथ अदर इंक, त्याला सर्कल तुम्ही करताय, त्याला स्क्वेअर फॉर्म मध्ये तुम्ही करताय, म्हणजे तुम्ही एखाद्या टॉपिकला इमेज फॉर्म किंवा डायग्राम फॉर्म मध्ये तुमच्या ब्लँक पेजवर तयार करताय, स्वतःच्या हाताने लिहिताय आणि अशा प्रकारे लिहिताय की त्याची इमेज फिट होते तुमच्या माइंडमध्ये. व्हेरी सिंपल. त्याला म्हणतो आपण व्हिज्युअल फोटोग्राफी. एखाद्या टॉपिकला शॉर्टकट मध्ये लिहिणं, बट अशा प्रकारे लिहिणं की त्याची इमेज आपल्या डोक्यामध्ये, माइंडमध्ये फिट होणार. जसं मला काहीतरी एक्सप्लेन करायचं, मी रेड पेनने एका ठिकाणी काहीतरी लिहिणार रेड पेनने की हा मला हे करायचंय अँड आय विल सर्कल इट. पण माझ्या माइंडमध्ये हे राहणार आहे की मी त्या पेजवरती रेड पेनने सर्कल केलं आणि त्यामध्ये हे लिहिलं होतं. तुमच्या माइंडमध्ये ती गोष्ट 100% फिट होणार. दॅट इज कॉल्ड एज व्हिज्युअल फोटोग्राफिंग. खूप मजेदार टेक्निक आहे, खूप चांगली टेक्निक आहे. तुम्हाला कोणताही टॉपिक जर एक्सप्लेन करायचा असेल तर यू शुड फॉलो दिस रूल. इट इज व्हेरी कम्फर्टेबल अँड इझी वे टू डू. एखादी मोठी गोष्ट छोट्या छोट्या टॉपिक मध्ये लिहून अजून छोटं करून ती एका छोट्या पेजवर तयार करायची आणि त्याचा इमेज माइंड मध्ये ठेवायचं. वेगवेगळ्या कलर मध्ये तयार करा, वेगळी डिझाईन त्याला द्या, पेनने असं सर्कल करा किंवा स्क्वेअर करा, एरो क्लिक करा, पेनने एरो तयार करा, काही पण करा, बट दॅट इमेज should be in your mind. That's it. That is called as visual photography. Third is very very important, acronyming. तुम्ही बरेच जण करत असाल acronyming. I know. Acronyming means what I will tell you. For example, you want to remember the name of 3 industrialists, 3 businessmen, huge businessmen of India, great businessmen. Tata, अंबानी अँड गोएंका. फॉर एक्झाम्पल टाटा, अंबानी अँड गोएंका. गोएंका ग्रुप खूप मोठा ग्रुप आहे. सो यू वॉन्ट टू रिमेंबर ऑल दिस 3. आता तुम्हाला स्पीच द्यायची, राईट, यू वॉन्ट टू डिलिव्हर अ स्पीच, बट इतकं सगळं लक्षात ठेवायचे, परत या तिघांचे वेगळे नाव परत लक्षात ठेवायचे. ऍक्रोनिमिंग मध्ये आपण काय करतो, शॉर्टकट तयार करतो. टाटा, अंबानी अँड गोएंका. टाटा दी फर्स्ट लेटर टी, अंबानी ए अँड गोएंका जी. सिंपल. त्याला आपण काय म्हणतो, टॅग. TAG तयार झालं. गॉट इट. TAG तयार झालं, टॅग. सो टॅग तुमच्या लक्षात राहणार. सो इंडस्ट्रियलिस्ट किंवा बिझनेसमन, त्याला डॅश करून टॅग लक्षात ठेवायचे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल क्लिक करून एखाद्या नोटबुक वरती, डायरीवरती. whenever you will be giving a speech, you will remember that word tag. आणि त्या टॅग मध्ये तुम्हाला लगेच इमिडिएटली समजेल की you want to tell about टाटा, अंबानी अँड गोएंका. त्याला म्हणतो आपण ऍक्रोनेमिंग. किंवा फॉर एक्झाम्पल समवन इज हॅव्हिंग बर्थडे ऑन 11th जुलै. आज एखाद्याचा बर्थडे फॉर एक्झाम्पल. आणि एखादी अशी गोष्ट आहे की तुम्हाला सांगायचं त्या सॉफ्टवेअरची सेलिंग 11 लाख सॉफ्टवेअर्स विकल्या गेले मागच्या वर्षी. 11 लाख, 11 लाख सॉफ्टवेअर्स वर सोल्ड आउट. तुम्ही काय लक्षात ठेवणार, तुम्हाला फेवरेट ज्या डेट्स आहेत त्या लक्षात ठेवणार.
तुमची बर्थ डेट 11th आहे, 11 माय बर्थ डेट अँड दॅट इज द सेलिंग लेवल ऑफ दॅट सॉफ्टवेअर. ते सॉफ्टवेअर 11 लाख सॉफ्टवेअर विकल्या गेले होते यावर्षी. 11 is your number, 11 is your birth date, 11 lakh is the selling of that software. सिंपल. म्हणजे तुम्हाला असे नंबर्स लक्षात ठेवायचे जेव्हा तुम्ही एखाद्या स्पीचला डिलिव्हर करताय. भले तो मग मोबाईल नंबरचा असू द्या, तुमचा फेवरेट नंबर असू द्या, तुमची बर्थ डेट असू द्या, एनिथिंग, युअर कार नंबर, युअर बाईक नंबर, एनिथिंग. जे पण नंबर तुम्हाला रिलेव्हंट वाटतायत त्या नंबर्सला कम्पेअर करून तुम्हाला यांना लक्षात ठेवायचं या फॅक्ट्स अँड फिगर्सला. असं बरेच जण करतात मोठ्या मोठ्या स्पीचेस मध्ये. तुम्ही इमॅजिन करा ना की किती लोकांना ते लक्षात ठेवावं लागतं नंबर्स, राईट? एखादं प्रेझेंटेशन जेव्हा नसेल आणि जर एखाद्याला नंबर सांगायचे असतील तर इट इज नॉट व्हेरी इझी. ते लक्षात ठेवणं खूप अवघड जातं. सो ऍक्रोनेमिंग मध्ये आपण ही टेक्निक वापरतो. कम्पेअरिंग दी नंबर्स विथ दी रिअलिस्टिक नंबर्स. तुमच्या बर्थ डेट सोबत, तुमच्या मोबाईल नंबर सोबत, अशा नंबर सोबत तुम्ही कम्पेअर करायचं असतं. त्याला ऍक्रोनॉमी म्हणतो. आणि अल्फाबेटचा शॉर्टकट तयार करणं, तुमच्या प्रकारे त्याला, तुमच्या हिशोबाने त्याला मोल्ड करणं, कोणता फर्स्ट लेटर घ्यायचा, कोणता सेकंड घ्यायचा, भरपूर गोष्टी अशा आहेत. सिंपल. दॅट इज कॉल्ड एज ऍक्रोनेमिंग. व्हेरी व्हेरी युजफुल अँड इम्पॉर्टंट टूल. अँड बिलीफ इन दी प्रोडक्ट ऑर कंटेंट. तुमचा स्वतःच्या प्रोडक्ट वरती असणारा विश्वास. ओके. बिलीफ सिस्टम ठेवणे खूप गरजेचं आहे तुमच्या प्रोडक्ट वरती, तरच ते तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट करेल. ठीक आहे. नेक्स्ट, सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. सो डिलिव्हरिंग विदाउट फॉरगेटिंग द स्पीच. स्पीच न विसरण्यासाठी तुम्ही हे करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट इज डिलिव्हरिंग अंडर प्रेशर. प्रेशर जर असेल तुम्हाला, खूप स्पीच द्यायची, खूप टेन्शन आलं असेल, मिरर प्रॅक्टिस करा. ऍज आय टोल्ड यू, इट इज व्हेरी व्हेरी गुड टेक्निक. मिरर तुम्हाला एकदम क्लिअर इमेज देतो की तुम्ही कसं परफॉर्म करताय. युअर हँड, यु नो, गेस्चर्स, पोस्चर्स, युअर बॉडी पोस्चर, युअर टोन, युअर आईज एक्सप्रेशन्स, एव्हरीथिंग, हाऊ यू आर स्टँडिंग. मिरर प्रॅक्टिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पेप टॉक टू सेल्फ. स्वतःशी बोला. स्वतःशी बोला, स्वतःशीच त्या टॉपिक बद्दल डिस्कस करत चला. 100% इट इज गोइंग टू हेल्प यू. अँड दी कन्वर्ट टेक्निक. ठीक आहे. कन्वर्ट टेक्निक म्हणजे काय, की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या ऑडियन्सला कन्वर्ट करणार आहात, तुम्ही कशा प्रकारे तुमची स्पीच डिलिव्हर करणार आहात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माइंडमध्ये ठेवायच्या. सिंपल. त्यांचं जग आणि तुमचं जग एकत्र आणायचंय. ओके. समजलं इथपर्यंत? एनी डाऊट? नो. ओके, ठीक. सो मिरर प्रॅक्टिस, दी पेप टॉक टू सेल्फ अँड दी कन्वर्ट टेक्निक. सी, मिरर प्रॅक्टिस मध्ये बोलायचं आहे, पेप टॉक मध्ये आरशासमोर बोलायचंय, मिरर समोर बोलायचंय, पेप टॉक मध्ये स्वतःशी बोलायचंय, आणि कन्वर्ट टेक्निक मध्ये कॉन्फिडन्स राहायचंय. तुम्हाला कोणती ऑडियन्स आहे, तुम्हाला तुमची एक्साइटमेंट जी आहे ती पॉझिटिव्हली कन्वर्ट करायची आहे, तुम्हाला स्वतःला मोटिवेट करायचंय. ह्या कन्व्हर्जन फॅक्टर मध्ये तुम्हाला राहायचंय. टेकिंग युअर एन्झायटी इन अ पॉझिटिव्ह वे. सिंपल. ठीक आहे. जसं एखाद्या चांगल्या इव्हेंटला तुम्ही खूप एक्साइटेड असतात, तशाच प्रकारची पॉझिटिव्ह एक्साइटमेंट तुम्हाला ठेवायची असते. अँड द लास्ट slide in this is master the speech mentalism. Yes pyramid. Okay, yes pyramid. What is the yes pyramid? ओके. येस पिरामिड मध्ये आपल्याला येस फॅक्टर घ्यायचा असतो, ऑडियन्स कडून येस घ्यायचा असतो. टेकिंग देअर येस इन बिटवीन, ऍज आय टोल्ड यू. बॅलन्स इन युअर स्पीच, मास्टर दी स्पीच. हे सगळे क्रक्स आहेत पूर्ण स्पीचचे. तुमच्या बॅलन्स क्रिएट करायचा तुमच्या स्पीचचा. तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगायच्या, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला त्याचे इव्हेंट सांगायचे, तुम्हाला बेनिफिट सांगायचे, तुम्हाला त्याचे रिअलिस्टिक एक्झाम्पल सांगायचे, तुम्हाला तुमच्या रिलेटेड एखादा इव्हेंट सांगायचा आहे त्या स्पीचमध्ये. वर्ड्स कॅरी सेंटिमेंट्स. तुम्ही कोणत्याही शब्दांद्वारे जेव्हा एक्सप्लेन करतात, एखादी दुःखद घटना आहे, तुम्ही त्या दुःखात व्यक्त करतात, शब्द असतात त्यासाठी बरेच. वर्ड्स कॅरी सेंटिमेंट्स मीन्स व्हॉट? फॉर एक्झाम्पल, इफ आय एम टेलिंग यू नेचर, मी जर फक्त एकच शब्द बोललो नेचर, हाऊ यू विल फील? यू विल फील गुड और बॅड?
यू विल फील गुड, राईट. नेचर आहे, प्लीझंट आहे, चांगलं आहे. मी जर म्हटलो ऍक्सिडेंट, इमिडिएटली तुमचे एक्सप्रेशन तुमच्या माइंडसेटमध्ये वेगळा विचार येणार, ऍक्सिडेंट. सो वर्ड्स कॅरी सेंटिमेंट. अ सिंगल वर्ड इव्हेंच्युअली कॅरी बिग सेंटिमेंट. म्हणून शब्दांचा योग्य वापर करणं खूप गरजेचं आहे तुमच्या स्पीचमध्ये. यू शुड यूज व्हेरी पॉवरफुल वर्ड्स टू एक्सप्रेस युअर सेंटिमेंट इन राईट वे ऍट राईट लोकेशन. डोंट यूज रॉंग वर्ड्स ड्युरिंग युअर स्पीच. दे कॅन क्रिएट कन्फ्युजन. मी फक्त नेचर म्हटलं तरी तुम्हाला खूप चांगलं वाटलं. मी रेन म्हटलं तर तुम्हाला लगेच पावसाचा विचार आला. मी ऍक्सिडेंट म्हटलं तर लगेच तुम्हाला निगेटिव्ह फिलिंग आली. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक शब्द सुद्धा माणसाला करू शकतो. तो वर्ड्स कॅरी सेंटिमेंट. युझिंग प्रॉपर वर्ड्स, राईट वर्ड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. शो अँड टेल. जसं मी तुम्हाला गुलाबजामचं पीक दाखवलं. शो अँड टेल. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जर सॉफ्टवेअर बद्दल काही इन्फॉर्मेशन दाखवायची असेल, कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला दाखवायचं असेल, यू हॅव दॅट ऑप्शन. देन शो दी ऑडियन्स अबाउट दॅट. इट विल मेक देम कम्फर्टेबली इझी टू अंडरस्टँड. वी सी वी फील. म्हणजे तेच की आपण जे बघतो ते आपण फील करतो. सो ते बघणं खूप गरजेचं आहे. त्या गोष्टी त्यांना दाखवणं खूप गरजेचं आहे. अँड वर्ड्स ऑन लूप. जे जे इम्पॉर्टंट वर्ड्स असतात, जे जे इम्पॉर्टंट सेंटेन्स असतात, ते रिपिटेटिव्ह फॉर्म मध्ये त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या कानावर ते हिट करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये असे काही शब्द रिपीट करणार की जे खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. आपण पण बऱ्याच वेळा एखादा टॉपिक रिपीट करतो, परत रिव्हिजन घेतो, परत सगळं क्लिअर करतो. वाय? जेव्हा आपण लूप फॉर्म मध्ये चालतो तेव्हा ते लक्षात राहणं इझी राहतं. अँड स्टोरीज मूव्ह. स्टोरीज मूव्ह मीन्स व्हॉट? आपण जेव्हा एखाद्याला गोष्टीच्या स्वरूपात सांगतो तेव्हा ते अजून चांगल्या प्रकारे हिट होतं माइंडमध्ये. ऍज आय टोल्ड यू अबाउट द एक्सपिरियन्स ऑफ माय 9th स्टँडर्ड वेन एव्हर आय होस्टेड अन इव्हेंट ऑफ अँकरिंग फॉर द स्टुडंट ऑफ 10th स्टँडर्ड. राईट. मी जेव्हा सेंड ऑफ साठी अँकरिंग केली त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. या स्टोरीज खूप गरजेच्या असतात. राईट. माझा तो एक्सपिरियन्स होता, मी तुमच्यासोबत शेअर केला. सो ही गोष्ट खूप फायद्याची ठरली माझ्यासाठी. इट कॅन ऑल्सो बेनिफिट यू. जेव्हा तुम्ही ऑडियन्स समोर 5-10 मिनिट अगोदरच जाता, इट कॅन बेनिफिट यू ऍट अ हायेस्ट लेवल. सो टेलिंग दी स्टोरीज again motivates and enhances the acceptance of the audience about that topic. Okay, so what we learned today, आपण काय काय शिकलो पहिल्यापासून एक रिव्हिजन करूया. एक्साइटमेंट ऑफ युअर ऑडियन्स. फर्स्ट सेंटेन्स वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्व्हेन्शनल नाही राहायचे, काहीतरी नवीन सुरुवात करायची. आल्या आल्या लगेच हॅलो हाय एव्हरीवन वगैरे वगैरे जनरल फ्लॅट सरफेस मध्ये नाही जायचंय. एखादी घटना सांगायची, आय वॉज वॉकिंग दिस वे अँड दिस हॅपन. ऑडियन्सला खुश करायचंय, काहीतरी जोक सांगायचा, काइंड ऑफ दॅट वे. डिपेंडिंग ऑन व्हॉट काइंड ऑफ ऑडियन्स इज देअर अँड व्हॉट काइंड ऑफ लेवल यू हॅव. तुम्ही जॉब करत आहात की तुम्ही स्टुडंट आहात, त्या प्रकारे तुम्हाला ती सिच्युएशन बघायची. कंबायनिंग बोथ वर्ड्स, ऑडियन्स आणि तुम्हाला एकत्र आणायचंय. हार्मोन्स ग्रॅप करायचे त्यांचे, त्यांचं हार्मोन्स रिलीज झाले पाहिजे चांगल्या प्रकारे. प्रोव्हाइडिंग रिलेटेड एक्झाम्पल्स टू सीक दी अटेन्शन ऑफ ऑडियन्स. कम्युनिकेशन थ्रू बॉडी, सगळं ते पोजेस वगैरे गेस्चर्स बद्दल. राईट. प्रॉपर ड्रेसिंग टॅन टोन अँड शोईंग अबाउट दी थिंग्स. स्ट्रक्चरिंग मध्ये डाटा होता अँड ऍक्टिव्हिटी होती अँड येस परच्युएशन काइंड ऑफ होतं. डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर गिव्हिंग दी स्पीच. इट एनहान्सेस युअर कॉन्फिडन्स. ऍक्टिव्हिटी घेणं खूप गरजेचे, ते इझी करतं गोष्टींना समजावण्यासाठी. अँड थर्ड वॉज येस. आस्किंग ऑडियन्स फॉर दी येस. ठीक आहे. अँड 3 P's ऑफ प्रिपरेशन इन दी पब्लिक स्पीकिंग. प्रिपेअर, प्रॅक्टिस अँड परफॉर्म. प्रिपरेशन करायचंय तुमच्या टॉपिकचं, अंडरस्टँड करायचंय की लिसनर्सला काय ऐकायचंय. प्रॅक्टिस करायची आरशासमोर, रिलेटिव्ह समोर, अँड राईट स्पीड मध्ये बोलायचंय. ओके. अँड परफॉर्मन्स इज टेकिंग डीप ब्रीथ. अँड प्रिपरेशन केल्यानंतर कॉन्फिडेंटली बोलायचंय आणि ऑडियन्स समोर 5 ते 10 मिनिट अगोदर जर जायचा चान्स भेटला, तुम्हाला तो लेआउट जर समजला की कुठे उभं राहायचंय, कोण कोण असणार आहे समोर, किती पब्लिक असणार आहे, इट क्रिएट्स अ कम्फर्टेबल सिच्युएशन फॉर यू. देन डिलिव्हरिंग विदाउट फॉरगेटिंग द स्पीच. सर्कल ऑफ कॉन्फिडन्स मध्ये काय काय, किती लोक आहेत, कोणती स्पीच आहेत, कुठे पोडियम आहे, ते सगळ्या गोष्टी. ओके. तुमचा टॉपिक काय आहे, तुम्हाला किती लेंदी बोलायचंय, किती वेळ बोलायचंय, ते सगळं. व्हिज्युअल फोटोग्राफिंग, मोठी गोष्ट छोट्यात करणं, कन्वर्ट एका छोट्या पेजवरती लिहिणं अँड रायटिंग विथ द पेन और डिफरंट कलर्स विथ डिफरंट सिम्बॉल्स टू fit it in your mind. That's it. And acronyming, creating a shortcut of the names, considering the mobile numbers, your birth date for that. चांगले चांगले फॅक्ट्स फिगर्स लक्षात ठेवण्यासाठी acronyming करणं. अँड बिलीफ सिस्टम इन युअर प्रोडक्ट अँड कंटेंट. विश्वास असणं तुमच्या प्रोडक्टवरती अँड कंटेंटवरती. अंडर प्रेशर मिरर प्रॅक्टिस खूप चांगला फायदा करून देते. दी पेप टॉक टू सेल्फ, स्वतःशी बोलल्यावर पण तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल लक्षात ठेवण्यासाठी गोष्टींना.
अँड कन्वर्ट टेक्निक. तुमची अँझायटी, तुमची जी भीती असते तिला एक्साइटमेंट मध्ये कन्वर्ट करा. तुम्ही पॉझिटिव्हली घ्या त्या इव्हेंटला, त्या स्पीचला कन्वर्ट करा स्वतःला पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये. अँड देन इट वॉज दी येस पिरॅमिड. येस, ऑडियन्सचं येस ऐकणं खूप गरजेचं आहे, त्यांना तो बूस्ट करतो सेशन मध्ये. बॅलन्स ऑफ युअर स्पीच, हॅव्हिंग डिफरंट एक्झाम्पल्स, एव्हरीथिंग इन प्रॉपर वे. वर्ड्स कॅरी सेंटिमेंट, राईट वर्ड्स यूज करणं खूप गरजेचं आहे. शो अँड टेल, ॲज आय टोल्ड यू, लाईक गुलाबजामुन एक्झाम्पल. वी सी वी फील, आपण जे बघतो ते आपल्याला फील होतं, ते आपण एक्सपिरियन्स करतो माइंडमध्ये. सो गोष्टी दाखवणं गरजेचं असतं चांगल्या प्रकारे. वर्ड्स ऑन लूप, इम्पॉर्टंट शब्द रिपीट फॉर्म मध्ये करायचे. अँड एखादी स्टोरी जर द्यायची असेल, त्यांना सांगायची असेल, एक्झाम्पल सांगायचे असेल एखाद्या इव्हेंट बद्दल, तुमच्या एखाद्या हिस्ट्री बद्दल, तर तुम्ही ते पण सांगू शकतात फॉर प्रॉपर अंडरस्टँडिंग. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट दी पब्लिक स्पीकिंग. बऱ्याच गोष्टींबद्दल तुम्हाला आयडिया आली असेल आज, की काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, व्हॉट यू शुड अवॉइड, व्हॉट यू शुड प्रेफर. ओके, समजलं सर्वांना अबाउट द टॉपिक ऑफ पब्लिक स्पीकिंग? Yes, sir. येस, गुड. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. नोट डाऊन करत चला. ठीक आहे, आपण नेक्स्ट सेशन मध्ये नेक्स्ट टॉपिक बद्दल डिस्कस करणार आहोत. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द नेक्स्ट न्यू टॉपिक इन द नेक्स्ट सेशन. Public speaking was a limited one, which is covered in this session itself. Okay, so everyone, we will meet in next session with the new topic. Till then, have a great day. Thank you all. Thank you so much.